जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक 8वा, ज्ञान दशक मायत भवनाम, समाज दुसरा, सूक्ष्म आशंका नाम. श्रीराम समर्थ. मागा श्रोती आक्षेपिले, ते पाहिजे निरोपिले, निरावेवी कैसे झाले चराचर. समर्थाने दाखवला तो दशक 8वा. सद्गुरू नेहमी सांगतात, ज्यावरती 8वा म्हणले त्यावरती तुम्हाला आम्हाला आठवलं पाहिजे. आता काय आठवायचं हे पण कळलं पाहिजे. आता काय आठवायचं हे कळण्यासाठी सद्गुरू करावा. सद्गुरू बोलले, सद्गुरू कशा करता करायचा आणि काय आठवायचं हे कळण्यासाठी सद्गुरू केला पाहिजे. कारण अडक्याचे 3 मिळाले तरी बोले टाकावे. म्हणून ह्या कलियुगामध्ये सद्गुरू पाहिजे, तो कर्माचा सद्गुरू पाहिजे. लक्षात घ्या. सद्गुरू बोलले आठवा. मग कोण होतो आणि काय झालो. सद्गुरू बोलले कोण होता असं तू, काय झाला असं तू. समर्थांनी मागच्या समासामध्ये सांगून लिहून ठेवलं. सद्गुरू बोलले आपल्याला सांगितलं की कोण होता काय झाला. कारण सद्गुरू नेहमी सांगतात, समर्थाने जो दशक दाखवला आहे तो ज्ञान दशक. आता सद्गुरू हे ज्ञान दशक फक्त एकच, जो एकलाची एक, जो चालवितो तिन्ही लोक. ज्ञान दशक फक्त एकच, जो जो या मृत्यूलोकामध्ये उतरला तो अज्ञान दशक आहे. लक्षात घ्या. सद्गुरू बोलले. आणि जोपर्यंत त्या अज्ञान दशकाला ज्ञान दशकाची भेट होत नाही तोपर्यंत अज्ञान दशकाचं, म्हणून बोलले ना, ज्ञानाहून श्रेष्ठ असे ना तरी काय पाहिजे उपासना. उपासनेने जना काय प्राप्त. सद्गुरू बोलले. जर ज्ञान पाहिजे असेल तर सद्गुरू भेट झाली पाहिजे. सद्गुरू अज्ञानामध्ये तुम्ही आम्ही कुठं कुठं फिरलो, कुठं कुठं गेलो, कुठं कुठं काय काय नाही केलं. ह्या अज्ञानामध्ये सद्गुरू बोलले हा दशक अज्ञानामध्ये होता. ह्या अज्ञानामध्ये दशक बोलला ना, आई मावल्या पदरात घ्या. अरे 6 फुटाचा देह सद्गुरू बोलले पदरात बसेल कसा, हे पण आपल्याला माहिती नव्हतं. पण सद्गुरू बोलले अज्ञानापोटी आपण काय काय बोललो, कुठं कुठं कौल लावले, अज्ञानापोटी गळ टोचले. सद्गुरू बोलले. समर्थांनी दाखवला तो ज्ञान दशक. आता ज्यावरती ज्ञान दशक दाखवला आहे त्यावरती तुम्ही आम्ही अज्ञान दशक आहोत. आणि अज्ञान दशकाला ज्ञान दशकाच्या वाटेनं जायचे. कुठे जायचे. म्हणून संत बोलले ना की तुका म्हणे सोपी केली पायवाट. आता ही सोपी पायवाट कशा करता केली तर भवसागर उद्धरण्यासाठी केली. बघा, तुका म्हणे सोपी केली पायवाट, उधरावया भवसागर रे. बघा, मग भवसागर तो उधरायला आलेला आहे. पण सद्गुरू बोलले या भवसागरानं काय करावं तर सद्गुरू चरणाला लागावं. बघा, सद्गुरू चरण पादोदकम पिबेत. सद्गुरू चरणाचं तीर्थ अखंड सेवन करायला पाहिजे. प्रथम करावं ते ज्ञानप्राप्तीसाठी. आणि अखंड करत का राहावं तर बोले कृतज्ञपणाचा दोष लागू नये म्हणून करावं. बघा, म्हणून सद्गुरू बोलले मग दशक 8वा. मग 8वा आपला दशक अखंड अज्ञानामध्ये कुठं कुठं फिरायचा, कुठं कुठं गेला. तिरुपतीला गेला, गोटा केला, पण पिंडातलं अज्ञान तसंच. काशीला गेला, गंगेत बुडी मारली, पण पिंडातलं अज्ञान तसंच. तिकडं बोलले 4 धाम फिरला, पण पिंडातलं अज्ञान तसंच. कारण काय माहिती आहे का. सद्गुरू जन्मता जायते अज्ञान. तुम्ही आम्ही जे घेऊन आलोय ना ते काय आलोय ते बोलले अज्ञान. आणि भलं मोठं गाठोड आहे. जो कोणी विवेके सोडी तो आला पाहिजे. बघा, या अज्ञानाच्या पोटी तुम्ही आम्ही कुठं कुठं फिरलो. ज्यावेळी तुम्हाला मला ज्ञान दशक भेटला, सद्गुरू भेट झाली, त्यावेळी पिंडातला अज्ञान उघड केलं. काय केलं. आणि ज्यावेळी अज्ञान उघडलं जातं ना त्यावेळी ज्ञानाची प्राप्ती होते. सद्गुरू बोलले अज्ञानाच्या खालीच ज्ञान असतं. फक्त एक शब्द हा शब्द फक्त जास्त आहे अज्ञानामध्ये. बघा, परंतु त्यांनी काय केलं तर ज्ञानावरती वेष्टन टाकले. सद्गुरू काय बोलतात, आम्ही ही अज्ञानाची धूळ बाजूला करतो. माणसाकडे ऑलरेडी ज्ञान आहे. ज्ञान आहे म्हणजे काय तर बोलले बघा, चांगलं चांगलं खातो, तांदूळ निवडून घेतो,
सगळ्या गोष्टी निवडून निवडून घेतो, भाजी पण चांगली खाते, सडलेली टाकून देतो, फळं चांगली चांगली खातो. हां, पण सद्गुरू बोलले अज्ञान कुठलं? तर बोलले कर्म वाईट वाईट करतो, हे त्याचं अज्ञान. बघा, त्याला माहिती आहे असं नसतं. सृष्टीला नियम आहे, इथं केसात तर घड्याळ निघणार नाही, तरी पण तो तिकडे मागं लागतो. कारण काय? हे अज्ञान आहे. हां, त्याला माहिती आहे मातीतनं पेढा निघत नाही, तरी पण तो अज्ञानाच्या मागं लागतो. बोलतो काय नाही बाबा, त्याला माहिती आहे केसातनं घड्याळ निघत नाहीत, केसातनं चैनी निघत नाहीत, तरी पण तो त्या अज्ञानाच्या मागं लागतो. ज्या दिवशी सद्गुरू भेट झाली तेव्हा सद्गुरूंनी सरळ सांगितलं, बाबा हे सृष्टी लोक, हे मृत्यू लोक आहे, आणि ह्या सृष्टी आहे, या सृष्टीला नियम आहे. इथं काय पण करून नाही चालणार, इथं नियमात चालतं. सगळी गोष्टी सृष्टी नियमात आहे, म्हणून जो जो आला त्याने नियमात राहावं. काय करावं? इथं पाण्यावर दिवे लावून जमणार नाही, इथं तेलावरतीच दिवे लागतील, सद्गुरू बोलले. आणि सद्गुरू नेहमी सांगतात, जोपर्यंत देहाची पुण्याई आहे तोपर्यंत बोले पाण्यावर दिवे जळतील. जोपर्यंत तुमच्या आमच्या देहाची पुण्याई आहे तोपर्यंत बोलले पाण्यावर दिवे जळतील. पण ज्या दिवशी तुमच्या आमच्या देहाची पुण्याई संपेल ना, त्या दिवशी बोलले सद्गुरू तेलावर सुद्धा दिवे जळणार नाही. मग हे माणसाला अज्ञानामध्ये टाकायचा प्रयत्न तुम्ही का करता? हे सांगतो कोण? तो फक्त सद्गुरू. म्हणून जा सद्गुरूशी शरण. ज्ञानदशक एकच, तुमचं आमचं अज्ञान दशक. आणि अज्ञानाच्या पोटी तुम्ही आम्ही कुठं कुठं फिरलो. सद्गुरू बोलले तुमच्या आमच्या पिंडातले जे मायेमध्ये कोण उद्भव करतात, हे कोण दाखवणाऱ्या विश्वामध्ये कोणच नाही हो. या मायेमध्ये उद्भव कोण करतात हे दाखवणारा या विश्वामध्ये आहे का? कोण मला दाखवा. हा, बाबा आहे का? महाराज आहे का? भगत आहे का? भटजी आहे? कोण आहे? कोण? हा, हा, गुन्हे करून ती मंडळी सगळी गार झालेली, ते चुपचाप असतात. पण फटके मायेला बसतात. कारण गुन्हे करणारे आत नाही, गुन्हे करणारे बाहेर नाही, गुन्हे करणारे आत येतात. ते दिसत पण नाही, पण जे दिसत नाही ते दाखवायचे. कोण दाखवलं? म्हणजे मायेमध्ये उद्भव करतात. काय करतात? आणि मायेमध्ये उद्भव असा करतात ना की माणसाला फार अधोगतीला पोचवतात. सद्गुरूंनी सरळ सांगून ठेवलं, श्रवणे चुकी अधोगती. कारण ऐकल्या विना कळे ना, हे तो ठाऊक आहे जना, या कारणे मूळ प्रयत्न श्रवण आधी मन केलेच करावे, अति आदरे करावे. श्रवणाचा अनादर आळसे करे जो नर, त्याचा होय अपार सोयिताविषयी. म्हणून जो जो सोयिता कारणे जागता, त्याचीच धन्य माता, त्याचीच धन्य पिता. नाही तर बोलले उगाच ती माय 9 महिने 9 दिवस फुकट त्या आईला कष्ट दिले. हा, मग त्या आईची कूस उजवायची उजवायची असेल, त्या आईची कूस उजवायची असेल तर काय करावं लागेल? बघा, जवळच्याची ओळख कोणच देत नाही हो. लोक बाहेर फिरत ठेवतायत. जवळचे विषय कोणीच नाही दाखवले, जवळचा देव कोणीच नाही दाखवला. अज्ञानाच्या पोटी तुम्हाला मला बाहेर फिरत ठेवलं. फक्त आणि फक्त माया तिथा अनंताची फक्त संत सोय सांगती. जवळच्या देवाची भेट फक्त संत परंपरेने करून दिली, जवळी 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 जवळी. पण याला भेटच नाही झाली जन्मवरी. मेला तरी त्याची भेट नाही झाली. कारण काय? सद्गुरू भेट नाही. म्हणून सद्गुरू करावा. सद्गुरू करावा लागतो, गुरु भेटतो. म्हणून मार्ग दाखवतो तो गुरु, सद्मार्ग दाखवतो तो सद्गुरू. म्हणून धरावे ते पाय आधी आधी. आता धरलेत ना, मग सदृढ धरू. धरायचे म्हणून काय धरायचे? नाहीतरी आहे ना मरण, नाहीतरी बाबा आहे ना मरण, मग राखावे ना बरे. पण जन्माला आलोय, मरायचंय ना. अरे मग असंच का मरायचं? करू पारमार्थानं मरू ना. नाहीतरी देह पडताची ठेवली आहे नीची योनी. करा काय ते आत्ताच करा. आली आहे ना घडी आलेली आहे ना. मग आपली साधा, मग जेथे जेथे अंतर पडले तेथे काय करावे? तर हरिस्मरण करावे. मग तो हरी आहे कैसा त्याचा विचार पाहावा आम्हासा. संध्येपूर्वी जगदीशा 24 नामी स्मरावे. सद्गुरू नेहमी सांगतात 24 नामी सहस्त्र नामी परितो आहे नामी. अरे तो कैसा आहे अंतर्यामी, तो कैसा आहे अंतर्यामी ते विवेकी ओळखावे. नाही तर विवेकी तो राजा आणि सेवकाची नावी राजा. सद्गुरू बोले असं नाही होणार, असं जमणार नाही. विवेक तो विवेक, राजा तो राजा आणि नोकर तो नोकर, सेवकाची नावी राजा. म्हणून सद्गुरू बोलले तुम्हाला आम्हाला भेटलाय तो राजा भेटलाय. बघा, जय जयाजी सद्गुरू राजा विश्वंभरा विश्वबीजा. त्याचं म्हणणं त्याला काय बोलतात? जय जयाजी सद्गुरू राजा विश्वंभरा विश्वबीजा परमपुरुषा मोक्ष ध्वजा.
दीनबंधू तुझे न अभयंकरे अनावर माया हे ओसरे, जैसे सूर्यप्रकाशे अंधारे पळून दाय, आदित्य अंधकार निवारे परंतु निशी झाली नंतरी पुन्हा काळोखे, तैसा नवे स्वामी राव करी जन्ममृत्यू व्हावं. जन्ममृत्यूचा फेरा चुकवायचा म्हणजे करी जन्ममृत्यू व्हावं, समूळ अज्ञानाचा ठाव पुसून टाकी. सद्गुरु बोलले सुवर्णाचे लोक काही सर्वता होणार नाही, तैसा गुरुदास संदेही पडोचनीने सर्वता. मग ती का सरिता त्या गंगेला मिळाली? एकदा मिळणी झाली की ती मिळणी होता गंगाच झाली. मग जरी वेगळी केली तरी होणार नाही सर्वता, पर ते सरिता मिळणी मागे वहाळ मानिजित जगे, तैसा नेवे शिष्य वेगे स्वामीच वये, परिसा अपना ऐसे करीना, सुवर्णे लोह पालटेना, उपदेश करी बहुत जन अंकित सद्गुरूचा, म्हणून शिष्याचं गुरुत्व प्राप्त होय. काय होय? आपणासारखे करती तात्काळ नाही काळ्या वेळ तयार लागी, शिष्याचं गुरुत्व प्राप्त होय. शिष्याचं गुरुत्व प्राप्त होय, सुवर्ण सुवर्ण करिता नाही, म्हणून उपमान साय सद्गुरूच परसाची. उपमे द्यावा जरी सागर तर तो अत्यंत शिशार, अथवा म्हणो क्षीरसागर तर तो नासेल कल्पांती. उपमे द्यावा जरी मेरू तरी तो जड का पाषाण कठरू, तैसा नव्हे की सद्गुरू कोमल दिनांचा. म्हणून संत काय करतात? माया तिथा अनंताची संत सोय सांगती. संतांनी काय केलं? तुम्हा आम्हा मानव जातीची सोय लावून दिली. कारण काय? तर बोले बुडते हे जन देखवे ना डोळा, म्हणून त्यांना आला हा कळवळा. तुमची आमची वळवळ थांबावी म्हणून समर्थ बोलले संत परंपरेला कळवळा आला, आणि ठाईची बैसोनी करा एकचित्त आवडीने, आवडीने सवडीने नाही आवडीने. बघा, म्हणून दशक दाखवला 8वा ज्ञान दशक मायुत भाऊ नाम. मायेमध्ये उद्भव करतात कोण? त्यांची ओळख फक्त संत परंपरा देते. बघा, आणि समाज दाखवला दुसरा. सद्गुरूले पहिले ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्वविषयी, चौथा तो अत्यंत साक्षेप फेडावे ना आक्षेप, अन्याय थोर अथवा अल्प क्षमा करीत जावे. मग दुसरं काय? ते बोलले त्यांच्यावर राजकारण करायचंय. कारण सूक्ष्म माध्यमातून येतात, सूक्ष्मातून येतात. रक्तबिंबीच निपजती. सद्गुरू बोलले. सद्गुरू बोलले. सद्गुरू लिहून ठेवलं. सद्गुरू बोलले. सूक्ष्म आशंका सूक्ष्मातून येते. हो, आशंका काय करते? तर सूक्ष्मातून येते आणि भलं रूप धारण करते. जसा तो सूक्ष्म आहे तशी ती पण सूक्ष्म आहे. आशंकीची भई शंका, वासना, भावना, इच्छा, मनीषा, कामना, असूया नसूया, अशा किती? बोलले 8 64. हा सगळा गोतावळा कितीचा आहे? कुठला कधी येईल सांगू शकत नाही, सूक्ष्मातून येतो. त्या कांचन मृगाची चोळी शिवण्याची आशंका ही सीतेला काय हवी? तिला असं काय वाटलं की मला याची चोळी शिवली पाहिजे? कारण ते सूक्ष्मातून येतात. काय येतात? सूक्ष्मातून तिच्याकडे ती आली आशंका की मी चोळी शिवली तर किती बरं होईल. आणि त्याप्रमाणे सीतेचं हरण झालं. बघा, मग सीतेचं हरण जर व्हायचं नसेल तर सीतेने काय करावं? तर नेहमी हरणाची ओळख घ्यावी. बघा, का श्रीराम त्याला सांगत होते, तिला सांगत होते श्रीराम की बाबा सीते, माझ्या दृष्टीमध्ये आजपर्यंत सोन्याचं हरण कधी मी बघितलेलं नाही. पण सीता काय करते? नेहमी हट्टाला पेटते. कारण सूक्ष्मातून येते ना आशंका. आणि तिने अगोदर सगळे बंगले तयार केलेले असतात. मी अशी चोळी शिवीन, मी हे करीन. त्यामुळं सीतेचं हरण झालं. काय झालं? सद्गुरू बोलले. आणि सीतेला दाखवायची म्हणजे हनुमंत स्वारीच पाहिजे. हो, सीतेला शोधायची म्हणजे हनुमंत स्वारीच पाहिजे. त्यावेळी पण हनुमंत स्वारीने सीतेला शोधली. लंकेमध्ये जाऊन, रावणाच्या लंकेमध्ये जाऊन सीतेचा शोध घेतला. कुणी घेतला? तर बोले हनुमंत स्वारीने दास्य भक्तीनं. आणि आज पण दास्य भक्ती काय करते?
आता सीता नाही कळली तर माणूस त्या दृश्यातल्या सीतेकडे जाईल. आज पण या मायेची ओळख, या सीतेची ओळख फक्त दास्य भक्ती देते, लक्षात घ्या. बघा, सद्गुरू बोलले म्हणून बोलले मागा मागा मागा. आता काय मागायचं? मागणं जर चुकलं तर पुढे येणार काय? तुमचं मागणंच चुकलं. मागा. आता मागायचं काय हे जर नाही कळलं तर माणूस नुसताच मागताय, आयुष्यभर मागताच आहे. आयुष्यभर माणूस काय करतोय तर मागतच राहिलाय. सद्गुरू भेट झाली तर कळवून देईल हो की काय मागायचं. मागा. आता काय मागायला पाहिजे? आता कशाचा आक्षेप घेतलाय श्रोत्यांनी? आणि श्रोते कोण आहेत? ते आहेत कुठे? कारण कार्यकर्त्याच्या कोणी कार्यभाग होतो, श्रोता वक्ता ऐकर घोडंदन. मग हे मध्येच माणसाला श्रोता बनायला जातात कोण? मन करणी कर सोनर का नारायण, नाही तर नरक. बघा, म्हणून ही शिकवण धरता चित्ती सकळ सुखे ओळंगती, अंगी बाणे महंती अकस्मात. म्हणून मागा श्रुती आक्षेपली. समर्थांनी दासबोधामध्ये पहिल्या मंगळाचरणामध्ये लिहून ठेवलं, मागा श्रुती आक्षेपले जिये ग्रंथी काय बोलिले ते सकळे निरोपिले संकळित मार्गे. पण समर्थांनी सरळ लिहून ठेवलं, आता श्रवण केल्याचे फळ क्रियेत पालट तात्काळ, तोटे संशयाचे मूळ एक सरा. मार्ग मार्ग सापडे सुगम, न लगे साधन दुर्गम. जेथे जेथे ठाय सायुज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे, ना असे असणार नाही. नासे अज्ञान दुःख भ्रांती शीघ्रच येते ज्ञान प्राप्ती. ऐसे आहे फळश्रुती ये ग्रंथी. योगी आलेला तू ये, योगी यांचे परमभाग्य, अंगी बाणे ते वैराग्य, चातुर्यकडे येता योग्य विवेके सहित. बघा, म्हणून बोले ना मागा श्रोते आक्षेपले. मग मागा श्रोत्यांनी कशाला आक्षेप घेतलाय? कारण पहिलेच त्यांनी म्हटलंय, कोण ग्रंथ काय बोलले जे येतं श्रवण केल्याने प्राप्त काय आहे. बघा, मग जे जे श्रोत्यांनी आक्षेप घेतले ते सद्गुरू नेहमी दाखवायला आलेत. बघा, श्रोते काय करतात? आक्षेप घेतात. बघा, मग सद्गुरू काय करतात? साक्षेपी बनवतात. तुम्हाला आम्हाला काय करतात? तर साक्षेपी बनवतात. लोक आक्षेप घेतात, तुम्हाला आम्हाला सद्गुरूंनी काय केलं? साक्षेपी बनवला. बघा, ते आक्षेप घेतात, आपण आम्हाला तुम्हाला आम्हाला सद्गुरूंनी काय केलं? तर साक्षेपी बनवला. बघा, म्हणून बोलले ना मागा श्रुते आक्षेपिले ते पाहिजे निरूपिले. आता पाहिजे निरूपिले म्हणजे निरोपण देणारा आला पाहिजे ना. निरोपिले म्हणजे बहुधा अध्यात्म निरोपण निरूपिले. मग निरोप कोणाला द्यायचा आहे? बहुधा अध्यात्म निरोपण निरूपिले, मग निरोप कोणाला द्यायचा आहे? राजा आला, हे निरोप कोणाला द्यायचा आहे? ह्या 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 या देहाचा राजा आलेला आहे, शिकवणारा कोण आहे तो? ते सगळे गप्प बसतात, चिडीचीप होत. कारण त्यांचं आता काही चालत नाही. पहिला पिंडातला काम कसा उठायचा, पिंडातला क्रोध कसा उठायचा, पिंडातला लोभ कसा उठायचा. 8 64 विषय असे उठायचे ना, एकामेकाला घेऊन उठायचे. आणि एकदा त्यांनी जर धरलं तरी उठे ना धरणे असत त्याचे. बघा, हे धरणं धरतात, हमारी मांगी पुरी करो. आणि जोपर्यंत मागणी पुरी होत नाही तोपर्यंत गप्प बसत नाही. ते आतमध्ये चळवळ करतात, धरणेला बसतात. बघा, कुठं? आतमध्ये. हो, आतमध्ये कळलं पाहिजे. बोल, मागा श्रुती आक्षेपले ते पाहिजे निरूपिले, निरावेवी कैसे झाले स चराचर. निरावेवी कैसे झाले चराचर. बघा, हे सगळं 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 निरावेव होतं, म्हणजे निर्मळ होतं, निश्चळ होतं, निष्कलंक होतं, निर्मळ होतं. मग इथं निरावेवी कैसे झाले चराचर. या चारी खाणी चारी वाणी 84 लक्ष जीवयोनी निर्माण केले लोक तिने, हे सगळं झालं कसं? बघा, हा आक्षेप आहे त्यांचा, श्रोत्यांचा. कोणाचा? त्यांचा आक्षेप आहे. सद्गुरूने त्याचं सगळ्या समासाचं उत्तर मागच्या याच्यामध्ये देऊन ठेवलेलं आहे, तेव्हा काय नाही कसं. निरावेवी कैसी झाले चराचर. त्या 4 खाणी कशा झाल्या? हे सगळे दिसते, डोळ्याला दिसते, ही दृष्टी सृष्टी कशी झाली? निरावेवी कैसी झाली स चराचर. चराचर, चर आणि अचर. पुढे लिहिलं,
याचे ऐसे प्रतिवचन ब्रह्म जे का सनातन तेथे माया मिथ्या भान विवर्त रूप भासे. बघा हा, तेथे माया मिथ्या भान विवर्त रूप भासे म्हणजे विरुद्ध भासते. हा, सद्गुरु बोलले याचे ऐसे प्रतिवचन ब्रह्म जे का सनातन. हा, मग जे आहे ते सनातन आहे ना. सद्गुरु सनातन म्हणजे काय तर बोले शाश्वत. शाश्वत म्हणजे काय ते येतही नाही ते जातही नाही ते असतच असे सर्व काळ. कारण येते ती माया जाते ती माया रस्ते ती माया खसते ती माया फोटो मायेचा येतो. जे शाश्वत आहे त्याचा फोटो कधी आला नाही हो. कारण माहिती नाही म्हणून प्रतिमा केल्यात. तुम्हाला आम्हाला नाहतुडे मुख्य परमात्मा जो परमात्मा चालवतोय तो माहिती नाही म्हणून तुम्हाला एक अधिष्ठान दिलं तुमचं मन एका ठिकाणी स्थिर व्हावं. ना तुडे मुख्य परमात्मा मनोनी करावी लागे प्रतिमा कलो श्रीपाद श्री वल्लभा म्हणून करावी लागे प्रतिमा तैसा माया योग्य महिमा वर्णीन सद्गुरूचा. पण आपल्या भावासारखा मनी देव आठवावा ध्यानी तैसा सद्गुरु हा स्तवणी स्तव आता. तैसा सद्गुरु हा स्तवणी स्तव आता. मग स्तवन करावे बा एकाचे. सद्गुरु बोलले जे का सनातन. सद्गुरु बोलले ऐसे याचे ऐसे प्रतिवचन ब्रह्म जे का सनातन. ब्रह्म कसे आहे सनातन आहे म्हणजे शाश्वत आहे. मग अशाश्वत काय आहे जे दिसतंय ते नाशिवंत आहे. बघा तेथे माया मिथ्या भान. माया कशी आहे मिथ्या आहे ना. मग हे भान ठेवलं पाहिजे कुणी. तो बोलतो मायेच्या ठिकाणी ब्रह्म भासतं हे मग हे कशामुळं. अरे सद्गुरू नेहमी सांगतात बाबा त्याला हे सगळं जर कार्य करायचं निरूपण करायचं असेल तर त्याला माया पाहिजे ना बाबा. संत तुकाराम अवतारी होते कधी बोलले का मी अवतारी म्हणून. संत ज्ञानेश्वर स्वारी अवतारी होती प्रत्यक्ष वैकुंठाधिपती मृत्यूलोकामध्ये उतरला लोकांच्या जाचाला सामोरा गेला. 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली आणि 21व्या वर्षी संजीवन समाधी घेतली. बघा ज्ञानेश्वरी लिहून ठेवली का. संत एकनाथ आले ऐश्वर्य काय कमी नव्हतं. ज्यापासून त्या भगवंताच्या चरणी लागले ना तेव्हापासून सद्गुरू बोलले एकनाथी भागवत लिहिलं. भागवत हा ग्रंथ लिहिला. बघा आज पण त्याच्यावरती तुम्हाला आम्हाला PhD करावी लागते. समर्थ रामदास दासभाऊ शिवतर गळीत लिहिला. आज पण त्याच्यावरती तुम्हाला आम्हाला PhD करावी लागते. बघा आणि जेवढा अर्थ काढाल तेवढा कमीच आहे. सद्गुरू बोलले दासबोध ग्रंथ असा आहे तुम्ही किती अर्थ काढा तरी त्याचा वेगळा अर्थ होईल. बघा पण त्याचा अर्थ सांगायचा म्हणजे ज्याने लिहिला तो सांगायला यायला पाहिजे. ज्याने लिहिला तो सांगायला आला. आता हे सांगायचा याचं निरूपण द्यायचं म्हणजे सद्गुरू बोलले देह जरी दिसत असेल तरी कार्यकर्त्याच्या कोणी कार्यभाग होतोय. तुकाराम गाथा लिहिली का. पण माणसाला कळत नाही हो. तो काय म्हणतो तुम्ही सद्गुरू बोलले ब्रह्म शाश्वत म्हणता मग मायेमध्ये कसं आलं तुम्ही म्हणता हे हा अमका तो तमका अमका असा नाही. सद्गुरू बोलले ना तोडे मुख्य परमात्मा सरळ त्याला नियम लागतो म्हणून प्रतिमा केली ते कार्यकारण दाखवले. पण श्रीकृष्ण स्वारी वैकुंठाधिपती मृत्यूलोकामध्ये उतरला कधी बोलला का मी देव म्हणून. त्यांनी कधी स्वतःला देव समजलंच नाही. कारण काय सद्गुरू बोलले पुढे याच्यामध्ये लिहून ठेवलं आधी एक परब्रह्म काय
सगळ्यांच्या आधी काय आहे तर बोले एक परब्रह्म, तो एकलाची एक, चालवितो तिन्ही लोक, त्या आत्मा रामाचा विवेक, पाहिलाची पाहावा आणि पहिलाची पाहिला. तर तुम्ही आम्ही जी उपासना करतोय ना ती कुणाची, तर आत्मा रामाची उपासना. आणि ही आत्मा राम उपासना तेने पावेल निरंजना. बघा सद्गुरु आधी एक परब्रह्म, नित्य मुक्त अक्रिय परम, तेथे अव्याकृत सूक्ष्म झाली मूळ माया. बघा सद्गुरु बोले आठवा देह आहे मूळ माया. सद्गुरु बोलले अव्याकृत सूक्ष्म झाली मूळ माया. आता सद्गुरु बोलले त्या दासबोधामध्ये बरेच वेळा हा शब्द आलाय, मूळ माया, मूळ माया, मूळ माया, मूळ माया, मूळ माया. सद्गुरु बोलले मूळ माया म्हणजे काय, मूळ माया म्हणजे काय, तर या विश्वाचं मूळ मायेत आलं. काय, या विश्वाचं जे मूळ आहे ना, मूळ, हे विश्व जिथून निर्माण झालं ना, जे शाश्वत ब्रह्म आहे ना, ते मूळ कुठं आलं तर बोले मायेत आलं, मायेत. म्हणून त्याला म्हणतात आहे तरी देहधारी काहीच नाही अंतरी, तयास पाहता. मग पाहता का, मग एकदा पाहिलं ना तर विकार सुद्धा निर्विकार होती. मग विकारांना निर्विकार स्थिती प्राप्त करून द्यायची म्हणजे रिंग मास्टर पाहिजे. नाहीतर पिंडातला वाघ काय म्हणतोय, पिंडातला लोभ काय, पिंडातला तो सिंह काय म्हणतोय, पिंडातला अहंकार हत्ती काय म्हणतोय, हा, पिंडातला कोल्हा कोल्हा, हा, लबाड लांडगा. हा, सद्गुरू बोलले त्यांच्यावरती रिंग मास्टरच पाहिजे ना. हा, कोणी पण आयऱ्या गायऱ्या खैऱ्या नत्तू खैऱ्याचं काम नाही रिंग मास्टर व्हायचं. फाडून खातील फाडून. कारण सगळं लिहून ठेवलं. व्याघ्र सिंह भयानक कसे आहेत, आता व्याघ्र सिंह कळले पाहिजे. व्याघ्र सिंह भयानक, देकोणी भयचकित लोक, परी त्याची पिल्ले निशंक तयापुढे खेळती. बघा त्याची पिल्ली तयापुढे निशंक खेळती. म्हणून रिंग मास्टर का जरुरी हे महत्वाचा विषय आहे. सद्गुरू बोलले कारण त्यांना चूप बसवायचे. बघा म्हणून बोलले ना या विश्वाचं मूळ मायेत आलं. मूळ माया काय, मूळ माया, मूळ माया म्हणजे काय तर बोले या विश्वाचं मूळ मायेत आलं. आता ज्यार्थी मूळ मायेत आलं त्यार्थी त्याला गुण लागले. त्याला आपण म्हणतो तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे. बघा मूळ माया, गुण माया. सद्गुरू बोलले पुढे म्हटलं आद्यमेक परब्रह्म नित्यमुक्त म विक्रियम तस्य माया समावेशो जीवम व्याकृता मतकम. पुढील आशंका एक ब्रह्म निराकार मुक्त अक्रिय निर्विकार तेथे माया ओडंबर कोठून आली. बघा ही आशंका आहे हो माणसाची. आशंका, माणसाची आशंका काय, त्याच्याकडे आशंका आहे त्यांना नेहमी. आणि येते कशी तर बोले सूक्ष्मातून. सद्गुरूले आशंका येते कशी तर बोले सूक्ष्मातून येते. बघा सद्गुरू बोलले एक ब्रह्म निराकार. ब्रह्म कसा आहे तर बोले निराकार आहे, मुक्त अक्रिय निर्विकार. मग निर्विकार आहे, ते अक्रिय आहे म्हणजे कुठलेही कार्य तो करत नाही. तो अक्रिय आहे, मुक्त आहे, तो निर्विकार आहे. तेथे माया ओडंबर कोठून झाली. बघा ही त्याची आशंका आहे हो, कोठून झाली. समर्थांनी त्याचं उत्तर पुढे दिलेलं आहे सर्व. बघा पुढे लिहिलं ब्रह्म अखंड निर्गुण ते इच्छाधरी कोण, निर्गुणे सगुणी विन इच्छा नाही. बघा ब्रह्म कसं आहे तर बोले अखंड निर्गुण आहे. तो निर्गुण आहे, तो निराकार आहे, तो निश्चळ आहे, तो निर्मळ आहे. तो येतही नाही, तो जातही नाही, तो अखंड इथंच वास्तव्याला आहे. मग जागा मायेला लागते, त्याला कधी जागा लागत नाही. अखंड निर्गुण ब्रह्म, अखंड निर्गुण. ज्याला खंड नाही ते ब्रह्म अखंड, ज्याला खंड नाही ते अखंड.
ब्रह्म अखंड निर्गुण ते इच्छाधारी कोण. मग इच्छा कुणाकडे आहे तर बोले मायेकडे. इच्छाधारी हा ते इच्छाधारी कोण. हा निर्गुणे सगुणी विन इच्छा नाही. सद्गुरू लिहून ठेवलं सगुणाचे आधारे. सगुणाचा आधार घेतल्याशिवाय निर्गुणाला कार्य करता येत नाही. हे तू पहिले लक्षात घे. संत तुकाराम अवतारी होते. आता अवतारी म्हणायचं कुणाला हे पण कळलं पाहिजे हो. अवतारी म्हणायचं कुणाला. संत ज्ञानेश्वर स्वारी अवतारी होती. संत एकनाथ स्वारी अवतारी होती. समर्थ रामदास अवतारी होते. हनुमंत स्वारी अवतारी होती. आता अवतारी म्हणायचं कुणाला हे पण कळलं पाहिजे हो. सद्गुरूंनी सरळ व्याख्या करून टाकली की ज्याने तुमचा आमचा अवतार बदलला ते अवतारी. बघा, नाही तर आपला अवतार काय हो. कोण होता असं तू, काय झाला असं तू, आठवा. ब्रह्म अखंड निर्गुण ते इच्छाधारी कोण. निर्गुण सगुणे विन इच्छा नाही. सद्गुरू बोलले मुळी असेची ना सगुण म्हणून नामे निर्गुण ते झाले सगुण कोणे परी. बघा, मुळे असेची ना सगुण. सद्गुरू बोलले मुळी जरी सगुण नसलं तरी सगुणाशिवाय कार्य नाही करता येत ना. मुळी असेची ना सगुण म्हणजे तो काय म्हणतोय. सद्गुरू बोलले मुळी सगुण नव्हतंच म्हणून नामे निर्गुण. बघा, पण निर्गुण सगुणामध्ये आलं. निर्गुण काय झालं तर सगुणामध्ये आलं. त्यांनी देह धारण केला. तिला म्हणतात मूळ माया. सद्गुरू बोलले म्हणून नामे निर्गुण ते झाले सगुण कोणे परी. ते झाले सगुण कोणे परी. पुढे म्हटलं निर्गुणाची गुण आले ऐसे जरी अनुवादले लागो पाहे येणे बोले मूर्खपण. बघा, ही त्याची आशंका आहे हो. निर्गुणाची गुण आले ऐसे जरी अनुवादले लागो पाहे येणे बोले मूर्खपण. म्हणजे तो काय बोलतो, निर्गुणाचे गुण आले असं जर म्हटलं तर मूर्ख पण लागते बोलतो. सद्गुरू बोलले म्हणून सद्गुरू नेहमी सांगतात हो, ऋषीचं कुळ आणि नदीचं मूळ हे विचारायची भानगड कधी करायची नाही. कारण काय, सद्गुरू बोलले तहान लागली ना पाणी पे मस्त एकदम थंडगार आणि शांत हो. कुळ विचारायची गरज नाही तुला. चांगलं चांगलं ते एवढं घे. असार ते जाणून त्यागावे या नाव श्रवण भक्ती. सार तेवढं चांगलं तेवढं घे. सार तुझे घ्यावे असार ते जाणून त्यागावे. ऋषीचं कुळ आणि नदीचं मूळ काय गरज आहे. आपले पाणी प्यायचं मस्त मध्ये. आपल्याला ज्ञान मिळतं एक ऋषीकडून, ते घ्यायचं. चांगलं घ्यायचं, वाईट टाकून द्यायचं. पण इथं आशंका याची अशी आहे ना, सद्गुरू बोलले याची म्हणजे कोणाची, तर तुमची आमचीच हो. सद्गुरू बोलले ते बोलतो ना ज्ञानामध्ये श्रेष्ठ असणार तरी काय पाहिजे उपासनेने जना काय प्राप्त. निर्गुणाची गुण आले ऐसे जरी अनुवादले लागो पाहे येणे बोले मूर्ख फळ. एक म्हणती निरावय करुणा करता देव तो देव त्याची लीला बापडे जीव काय जाणती. बघा, आता त्याची लीला बापडे जीव काय जाणती. आणि जीव वापडा आहे ना, तेवढी ताकद नाही त्याची जाणायची. सद्गुरू बोलले एवढं जर जाणत असता तर सद्गुरू बोलले तो धावा घेऊन तीर्था गेलाच नसता. धावा घेऊन तीर्था गेला असता का हो, एवढी जर त्याला ओळख असती तर. त्याची लीला बापडे जीव काय जाणती. करुणा करता येतो. कसा आहे देव, कसा आहे करुणा करताय.
अरे एवढी सृष्टी निर्माण केली, चारी खाणी चारी वाणी 84 लक्ष जीव योनी निर्माण केल्या, त्यामध्ये म्हटलंय करुणा करता देव. तुमच्या आमच्या तर डोक्यावरती शिक्का मारला असता की मेड इन गॉड, शिक्का असा मारून ठेवला असता, मेड इन गॉड, ही देवाची निर्मिती आहे असा जर शिक्का मारून ठेवला असता, कसं वाटलं असतं? सद्गुरू बोलले त्यांनी कधी सगळं आपल्याकडे घेतलंच नाही, तो करुणा करताय. सगळ्यावरती जर स्टॅम्प मारला असता, मेड इन गॉड, मेड इन गॉड, मेड इन गॉड. आता आपण काशीची निर्मिती केली की लगेच मेड इन इंडिया, मेड इन हे, मेड इन ते. तो करुणा करताय. कसं आहे? एवढी सृष्टी निर्माण केली, चारी खाणी चारी वाणी 84 लक्ष जीव योनी. सूर्याला धावायला लावला, चंद्राला धावायला लावला, दुकुटा करवी आगडीले आघात पाणी, पाऊस पडताना चाळण लावून पाडला, वरनं ढग टाकला असतं तर काय झालं असतं? एवढे तरी उपकार मान बाबा तू. तो करुणा करताय. त्याने जर डायरेक्ट जर ढग जर खाली टाकला तर तू काय करशील? राहशील का जागेवरती? मग देव काय करतो हे कळवून घेव. तो कसा आला, त्याचं मूळ हे ते झंझट करण्यापेक्षा हे देव कसं कार्य करतोय हे करून घे, करून बघ. बाहेरच्या शोधाची गरज नाही, इथं देहातलं जरी घेतलंच ना तरी खूप होईल. त्याने जर नुसता श्वास थांबवला ना तरी तुझी 13 रिपीट होते, लगेच वाय 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 चालू होईल. मग हे लक्षात घे. बाकी लबडी करण्यापेक्षा सद्गुरू बोलले देव काय करतो? करुणा करता देव आहे, त्याचं नाव आहे देव. अखंड देतोय. टॅक्स लावला असतं ना तर तुला कळलं असतं. आता फुकट हवा आहे ना म्हणून घेतोय आवाहन विसर्जन, आवाहन विसर्जन. एकदा का तो बाटला लावला ना की मग डोळे फिरतात तुझे, त्यावेळी तुला कळेल. म्हणून त्याला म्हणतात करुणा करता देव. तो करुणा करताय. डोळ्यात बसून तो बघतोय सगळं. चांगलं पण बघतोय, वाईट पण बघतोय. चित्र गुप्तय आणि लिहिलं जातं ते कर्माचं लिखाण. तू काय काय बोलतोयस ते कानानं तो ऐकतोय. तू काय काय सद्गुरू बोलले ऐकतोयस ते ऐकतोयस ते तो पण लक्षात ठेवतोय. काय घ्यावं, काय टाकावं, काय सांडावं, पावलांनी कुठं चालावं, काय कर्म करावी, हे सगळं तो बघताय. देव काय करतो ना, तो जरी अकर्ता असला तरी तो कार्य करतोय हो बघा. म्हणून ते म्हटलंय ना करुणा करता देव. करून कसा एवढं सगळं करतोय. बोले ना एकनाथाच्या घरी श्रीखंड्या पाणी भरत होता. काय करत होता? एकनाथ महाराजांच्या घरी श्रीखंड्या पाणी भरत होता. श्रीखंड्या म्हणजे कोण? तर प्रत्यक्ष भगवंत. आणि ज्यावेळी एकनाथ स्वारीला हे कळलं की माझ्या घरी प्रत्यक्ष पांडुरंग पाणी भरतोय, त्यावेळी त्यांना खूप वाईट वाटलं. आणि ते सद्गुरू बोलले ते त्या श्रीखंड्याला शोधायला लागले. परंतु झालं काय? तो श्रीखंड्या खांबात गुप्त झाला. मग आज पण श्रीखंड्या कुठं गुप्त आहे? तर बोले खांबात गुप्त आहे. श्रीखंड्या कुठं गुप्त आहे? तर बोले खांबात गुप्त आहे. जोपर्यंत श्रीखंड्या खांबात गुप्त आहे, जोपर्यंत श्रीखंड्या खांबात आहे तोपर्यंत खांब उभा आहे. जोपर्यंत श्रीखंड्या खांबात आहे तोपर्यंत खांब उभा आहे. श्रीखंड्या खांबातनं गेला की खांब आडवा. मग खांबाला 4 जण उचलायला लागतात, हे कळलं पाहिजे. म्हणून त्याला म्हणतात करुणा करता देव. देव कोण हे बघण्यापेक्षा देव काय करतो हे बघ ना बाबा. बाकी दुनियादारणी करण्यापेक्षा करुणा करता देव. हरिभक्ताची या घरी नीचकृत्य अंगीकारी, श्रवण मनन केलीच करी अति आदरे. हा झोपतोय पण सकाळी उठल्यानंतर डोळ्यामंद घाण काढतोय, कानामंद घाण काढतोय, मुखाद्वारे घाण काढतोय, नाकातनं घाण काढतोय, टॉक्सिसद्वारे घाम काढतोय, मूत्रद्वारे घाण काढतोय, बुद्धद्वारे घाण काढतोय.
नवद्वारातून घाण काढतो. काय करतो? म्हणून हिला म्हटलंय नवखंड वसुंधरा आणि हिला सप्तसागराचा फेरा. हा? आता हे दाखवायचं म्हणजे सद्गुरू पाहिजे ना, म्हणून करुणा करता देव. काय चाललाय विषय तर बोले देव काय करतो हे बघव तू. देव इकडे कशाला आला, देव तिकडे कशाला आला, तू बाकी हे करण्यापेक्षा तू काय करायचं ते ठरव रे. आलेला दिवस माहिती आहे, जायचा दिवस सार्थक करून घ्यायचा असेल तर जा सद्गुरूशी हरवणार. मग ते असंच का, मग ते तसंच का, ही आशंका सद्गुरू बोलले पहिले पार पावायची तर नाही. बघा, एक म्हणती निरावे व एक करुणा करता तो देव, त्याची लीला बापडे जीव काय जाणली ती. हा, आता त्याची लीला जाणायची म्हणजे सद्गुरू भेट झाली पाहिजे, तेव्हा त्याची लीला कळेलो. काय काय देव काय काय करतो. हा, आणि देव आहे कुठं. एक म्हणती तो परमात्मा, कोण जाणे त्याचा महिमा, प्राणी बापुडा जीवात्मा काय जाणे. सद्गुरूने सरळ लिहिलं, एक म्हणती तो परमात्मा, परमात्मा. जीवाला चालवतो तो आत्मा, विश्वाला चालवतो तो परमात्मा, जगाला चालवतो जगदात्मा, विश्वाला चालवतो तो विश्वात्मा. बघा, आत्मा, परमात्मा, विश्वात्मा, जगदात्मा. सद्गुरू बोलले एक म्हणती तो परमात्मा, कोण जाणे त्याचा महिमा. आता त्याचा महिमा कळायचा, त्याचा महिमा वचनी सांगी ऐसा कवणू, म्हणून विचित्र कळाय मायची परी ओळखीनं संघ व्यवस्थिती, माया तिथं आनंदाची संत सोय सांगती. मग संत भेटले पाहिजेत, सद्गुरू भेट झाली पाहिजे. प्राणी बापडा जीवात्मा काय जाणे. हा, अज्ञानामध्ये जन्मला, सद्गुरू भेट नाही झाली तर अज्ञानामध्ये जाणार, आत्म्याने मरणार. बापडा जीवात्मा. हा, सद्गुरू बोलले उगाच महिमा सांगती, शास्त्रात अवघा लोपिती, बळेची निर्गुणास म्हणती करुणीय करता. बळेची निर्गुणास म्हणती करुणीय करता. बघा, म्हणून आहे तरी देहधारी. सद्गुरू बोलले उगाच महिमा सांगती, शास्त्रात अवघा लोपिती, बळेची निर्गुणास म्हणती करुणीय करता. मुळी नाही कर्तव्यता, कोण करुणा करता, करता करता हे वार्ता समूळ मिथ्या. बघा, शेवटी काय तिथंच परत करुणा करता. सद्गुरू बोलले कोण हे करता. हा निवाडा कधी कळतो, देहातून आत्मा निघून जातो तेव्हा तो निवाडा कळतो. देहा जड पडतो, मग कोणाच्या सत्य चाले शरीर, कोण बोलतो अरे विन. हे न कळल्यामुळे माणूस काय म्हणतोय, मुळी नाही कर्तव्यता, कोण करुणा करता, करता करता हे वार्ता समूळ मिथ्या. म्हणून बोलतोय हे सगळं मिथ्या आहे. बघा, कोण म्हणतोय, आशंकावाला अज्ञानी. जे ठाईचे निर्गुण ते कैसे करते पण, तरी हे इच्छाधरी कोण सृष्टी रचावयाची. इच्छाधरी कोण सृष्टी रचावयाची. अरे जन्म होते सर्व ठाई, आपण मंडळी बोलती, वेद बोलती याची कारणे. वटपत्र शयनी होता, कशावर होता, वटपत्र शयनी होता, त्याला इच्छा झाली. बोले ना, इच्छा तरी कोण सृष्टी रचावयाची. मग सृष्टी रचायला कोणी सांगितली कोणाला. आता त्याला पण प्रमाण मागतील. सद्गुरू बोलले प्रत्येक गोष्टीचं प्रमाण भेटत नसतं बाबा. काही गोष्टी मानून ठेवाव्या लागतात. काही गोष्टी देवाला, देव कशावरनं, हे देव काय असं दिसणार नाही ना तुला. देवाचा अनुभव घेता येतो. देव काय काय करतो ते बघ. वो असं देव दाखवता येणार नाही. देव दाखवा नाही, देव नाही अशी जागा दाखवा. बघा, तो जळी स्थळी काष्टी पाशाने येतो. बघा, त्याला पाहिजे बघायचं असेल तर ज्ञानदृष्टी पाहिजे. देव डोळ्यांना बघण्यापेक्षा देव कार्यात घे. काय काय कार्य करतो ते बघ देव. सद्गुरू बोलले तरी ते इच्छाधरी कोण सृष्टी रचावायची. मग सृष्टी कोणी रचली. होता कुठं तर बोले वटपत्र शयनी.
नाभीतून कमळाची उत्पत्ती केली. कशाची? त्याच्या नाभीतून कमळाची उत्पत्ती केली आणि त्याच्यामध्ये त्या ब्रह्मदेवाची निर्मिती केली. ज्यावेळी ब्रह्मदेवाची निर्मिती केली ना, त्यावेळी ब्रह्मदेव अख्ख 4 तोंड त्याला. ब्रह्मदेवाला तोंड किती? 4 दिशाला बघायला लागला. आणि वरती कमळामध्ये असल्यामुळं खाली काय त्याला बघायचे हेच नाही. तो सगळं सगळं बघतोय. पहिला मीच बोलतो. हा ब्रह्मदेव काय बोलायला लागला? आता बोलतो पहिला मीच. तेव्हा नारायणांनी काय केलं तर बोलले कमळाचा देठ हलवला. आणि ज्यावेळी कमळाचा देठ हलवला त्यावेळी हलतंय काय बघायला गेला, तेव्हा खाली नारायण बघितला. तेव्हा शरण गेला. तेव्हा नारायणला बोलला आज्ञा सांगा, काय 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 करायचंय? तर बोले सृष्टीची निर्मिती करायची. आता तो बोलला मला माहिती नाही कशी करायची, काय हे ते बरीच नाटकं चालवली ब्रह्मदेवाची. तेव्हा ब्रह्मदेव नारायणांनी काय सांगितलं, हे वेद आहेत, या वेदामध्ये लिहिलेलं आहे सगळं. 4 वेद त्याला दिले. आता यामध्ये सृष्टीची निर्मिती कशी करायची ही त्याला सांगून ठेवलं. जा बोलले निर्मिती कर. ब्रह्मदेवानी काय केलं तर स्वतःच्या कल्पनेतून सृष्टी निर्माण केली. बघा ब्रह्मदेवानी काय केलं, 4 खाणी 4 वाणी 84 लक्ष जीवयोनी स्वतःच्या कल्पनेतून निर्मिती केली या 4 खाणी 4 वाणीची. तुम्ही सद्गुरू मागे एकदा बोलले की सद्गुरू बोलले तुम्ही आम्ही जे वावरतोय ना ते कल्पनेच्या सृष्टीमध्ये वावरतोय आणि हा त्याला शाश्वत समजतोय. बघा कारण यद द्रष्टम तद नष्टम, जे दिसेल ते नासेल, येईल ते जाईल. म्हणून सद्गुरू बोलले इच्छा धरी कोण, इच्छा धरी सृष्टी रचावायची. मग ही इच्छा कोणाची होती? बोले नारायणाची. इच्छा परमेश्वराची. ऐसी युक्ती बहुतेकांची, पर त्या निर्गुणास इच्छा कैसी हे कळेना. तिथं पण आक्षेप, त्या निर्गुणास इच्छा कैसी हे कळेना. बघा पुढील तरी इतके कोणे केले, तरी हे इतके कोणे केले, किंवा आपणची झाले देवी विन उभारले कोणे परी. बघा तरी ते हे सगळं झालं कसं आणि देवाशिवाय उभारलं गेलं का? कोणे सद्गुरू बोले देवी विना उभारले कोणे परी. तिथं पण परत आक्षेप होते, देवान नाही म्हणून कोणी उभारलं? मी आशंका का कमी आहे माणसाची? त्याला जर शिक्का मारला असताना तरच त्याला कळलं असं मेड इन गॉड. शिक्का मारला नाही ना म्हणून तो चळवळ चालली, वळवळ चालली त्याची. बघा म्हणजे त्याला प्रमाण भेटलं असतं, अरे अरे मेड इन गॉड, मेड इन चायना, मेड इन इंडिया, मेड इन USA. तो तर अरे हा 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 त्याला शाश्वत मानतो तो. म्हणजे ते शिक्का बिक्का मारला नाही ना म्हणून ना. तरी ते इतके कोणी केले किंवा आपणच झाले. आपणच कसं होईल? सद्गुरू बोले इतके कोण, तो काय म्हणतो माहितीये का, तरी ते इतके कोणी केले, हे सगळं केलं कोणी? हे पसारा सगळा सृष्टीचा. अरे कमी पसारा आहे? सद्गुरू बोलले आयुष्य पुरे ना बोले सर्वता, संशयाची व्यथा वाढवची लागे. आयुष्य पुरे ना बोल माणसाला. देवीने उभारले कोणी परी. बघा देवीने झाले सर्व, मग देवाचं काही साठावं, येथे देवाचा अभाव दिसून आला. पुढं लिहिलं देवीने झाले सर्व, देवाच्या शिवायचं सगळं झालं, मग देवाचं काय साठावं? मग देवाचं काय? देवीने उभारले कोणी परी. मग देवाशिवाय कसं काय उभारलं हे? मग बघा दोन्हीकडनं बोलतोय तो. याला म्हणतात डबल डलकी. आणि लोक आहेत ना, लोक म्हणजे विषय, लोक काय करतात नेहमी डबल वाजवतात, दोन्हीकडनं वाजवतात आणि एक दिवशी ढोलकं फोडतात. काय करतात?
एक दिवशी डबल ढोलकी करून ढोलकं फोडतात. मग आता बोलतो जिंदगी में है क्या, ढोलकं फोडलं समजा. सद्गुरू बोलले देवी विण झाले सर्व, मग देवाचं काही साठावं, येथे देवाचा अभाव दिसून आला. बघा, अरे देवाचा अभाव दिसून येणारच ना, सद्गुरू बोलले. झाडावरचं वाळलेलं पान सुद्धा पडायचं तर त्याची सत्ता लागते. ज्याच्या दृष्टी खालून गेले ऐसे काहीच नाही उरले, पदार्थ मात्राशी लक्षले म्हणे जायच्या, जे जे काही आठवावे तयास पूर्वीच ठावे ना. म्हणजे म्हटलं तर देवाचा अभाव दिसून आला. देवाचा अभाव दिसून येणार ना बाबा. कार्य करता येतो, कार्यकर्त्याच्या गुणी कार्यभाग होतो, पण कधी घेतलं नाही की मी देव म्हणून. माझी पूजा करा कधी बोललाच नाही. मीच देव, माझीच पूजा करा नाही बोलला. हम ब्रह्मास्मी कधी बोललाच नाही. ओळख घेऊ, देवाची ओळख नेहमी सद्गुरू देतात. सद्गुरू बोलले देवाची ओळख कोण देतात, तर बोले सद्गुरू देतात. म्हणून पावाव्या देवादी देवा, किमर्थ सद्गुरू करावा. देवाची जर भेट घ्यायची असेल तर सद्गुरू करायला पाहिजे. बघा सरळ. देवी विण झाले सर्व, मग देवाचं कैसा ठाव, येथे देवाचा अभाव दिसून आला. देव मनो सृष्टी करता, तरी येव पाहे सगुणता, निर्गुणपणाची वार्ता देवाची बुडाली. निर्गुणपणाची वार्ता देवाची बुडाली. बघा सद्गुरू बोलले, तो म्हणतोय काय, तर देव म्हणून सृष्टी करता. तुम्ही म्हणताय सगळी सृष्टी देवाने केली, तरी येव पाहे सगुणता. सृष्टी करायची म्हणजे येव पाहे सगुणता, म्हणजे सगुण देह धारण करून देवाने ही सृष्टी निर्माण केली का. सद्गुरू बोलले नारायणाच्या इच्छेतून ही सृष्टी निर्माण केली. ब्रह्माची कल्पना, इच्छा नारायणाची आणि कल्पना ब्रह्माची, आणि त्या कल्पनेच्या सृष्टीमध्ये तुम्ही आम्ही वावरतो. इथं विषयच येत नाही देवाचा. हे सगळं ज्याचा अधिकार त्याला दिलेलं आहे, नेमलेलं आहे ना प्रत्येकाला. बोलले कुलाल पात्रापूर्वीच आहे, कुलाल काही पात्र नव्हे. बोलतो ना कोंबडी आधी का अंडा. कुलाल पात्रापूर्वीच आहे. आधी सद्गुरू बोलले कुलाल म्हणजे काय, बोले कुंभार. पात्र काही कुलाल नव्हे. घटाकाश मटाकाश कळलं पाहिजे. देव म्हणून सृष्टी करता, तरी येव पाहे सगुणता, निर्गुणपणाची वार्ता देवाची बुडाली. बघा देव ठाईचा निर्गुण, तरी सृष्टी करता कोण, कर्तेपणाचे सगुण नाशिवंत. बघा देव ठाईचा निर्गुण कसा आहे, देव कसा आहे, तर निर्गुण आहे, तर निराकार आहे. बघा देव निर्गुण, ठाईचा निर्गुण कसा आहे, म्हणून ठाईची बैसुनी करा एक चित्त. देव कसा आहे तर बोले ठाईचा निर्गुण आहे. मग सृष्टी करता कोण, कर्तेपणाचे सगुण नाशिवंत. बघा पुढील येते पडले विचार, कैसे झाले सचराचर, माया म्हणून स्वतंत्र, तरी हेही विपरीत दिसे. माया जरी स्वतंत्र म्हणली तरी हे विपरीत आहे. मग 9 महिने 9 दिवस आईच्या गर्भामध्ये ज्यांनी सांभाळ केला तो कोण. म्हणून बोलतात ना घटना घालण्याचा अधिकार एका भगवंताचा. सद्गुरू बोलले म्हणून घटना घालणारा यावा लागतो. बघा सृष्टीची निर्मिती करायची म्हणजे घटना घालणारा आला पाहिजे ना. 9 महिने 9 दिवस 9 घटका 9 पळ 9 सेकंद निवेदनाप्रमाणे सोडवला. जन्माला आला इंचामध्ये मोजला, इंचामध्ये 16 इंच 18 इंच.
इंचात होता त्याला फुटात वाढवला, फुटाचा 6 फूट केला, पण कळलं नाही. हा? ऐशी विचित्र लीला ज्याची त्याचं नाव बोलले देव. बघा मग देव काय करतोय. हा लोक बोलतात एका ठिकाणी असा बोलतो नंदी आहे, असंही शंकराची पिंड आहे, की बोलते तिळा तिळानं वाढतोय, तिळा तिळानं वाढतोय. सद्गुरू बोलले तिळा तिळानं वाढता कुठला कुठला शंकर आहे, कुठली पिंड आहे तिळा तिळानं वाढते. हा? सद्गुरू बोलले कळलं पाहिजे. आपण कसा आहे तर तिळा तिळानं वाढतो ना. हा? हळू 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 कधी झाला मोठा कळलं पण नाही. म्हणजे काय. हा त्यालाच म्हणतात स्वयंभू. काय हा कसा आहे तर बोले स्वयंभू आहे, तिळा तिळाने वाढतो. बघा तुम्ही आम्ही कसे वाढलो होतो, बोले तिळा तिळाने वाढलो. मग स्वयंभू आहे कुठं. हा? हा? पण त्याची ओळख घेण्यासाठी सद्गुरू भेटला पाहिजे. येथे पडिले विचार कैसे झाले चराचर, माया म्हणून स्वतंत्र तेही विपरीत दिसे. माया कोणी नाही केली ही आपणची विस्तारली, ऐसे बोलता बुडाली देवाची वार्ता. बघा देव निर्गुण स्वतः सिद्ध, त्यासी मायेशी संबंध, ऐसे बोलीला विरुद्ध दिसून आले. सकळ काही कर्तव्यता आली मायेचे माथा, तरी भक्तास उद्धरिता देव नाही की. देवे विन नुसती माया, कोण नेईल विलया. आम्हा भक्ता सांभाळया कोणीच नाही, म्हणून माया स्वतंत्र ऐसा न घडे विचार. मायेचा निर्मिता सर्वेश्वर तो एकच आहे, तरी तो कैसा आहे ईश्वर. मायेचा कैसा विचार, तरी ते आता सविस्तर बोलिले पाहिजे. मायेचा कैसा विचार, तरी ते आता सविस्तर. आता सद्गुरू काय करतात तर सविस्तर त्याची आशंका आहे ना ती फेडायला घेतली हो त्यांनी. सद्गुरूने बोललेली पाहिजे. श्रोता व्हावे सावधान, एकाग्र करुणिया म्हणून आता कथा अनुसंधान सावध ऐका. एके आशंकेचा भाव जनी वेगळाले अनुभव, तेही बोलीजे ती सर्व यथानुक्रमे. एक म्हणती देवे केले म्हणून हे विस्तारली, देवासे इच्छा नसती झाली तरी हे माया कैसी. देवाला इच्छा जर झाली नसती तर माया कशी निर्माण झाली असती रे बोलले. बघा एक म्हणती देव निर्गुण, एक तेथे इच्छा धरी कोण. माया मिथ्या ही आपण झालीच नाही. एक म्हणती प्रत्यक्ष दिसे, तैसी नाही म्हणता कैसे. माया ही अनादी असे शक्ती ईश्वराची. एक म्हणती साच असे, परी हे ज्ञाने कैसे निरसे. साचा सारखीच दिसे परी हे मिथ्या, साच्या सारखीच दिसे परी हे मिथ्या. सगळ्यांना जर साच्यामधून जर बनवले असते तर कसं झाला असतं प्रॉब्लेम. साच्या आता साचा कळला पाहिजे. जसे गणपतीचे साचे असतात ना, त्या गणपती बनवल्यानंतर एका साच्यामध्ये हजारो गणपती निर्माण करतात. तसं जर माणसं निर्माण केली असती तर सद्गुरू बोलले किती प्रॉब्लेम झाला असता. हा सेम टू सेम बनवले असते. हा तर काय झालं असतं. इथं जुळं बनवतात तर किती प्रॉब्लेम होतो. सद्गुरू बोलले इथं जुळं बनवलं तिळं बनवलं तर किती प्रॉब्लेम होतो. तर सगळी लोक जर एकसारखी जर बनवली असती, साच्यासारखे दिसे, साच्यासारखे जर दिसे जर असं बनवलं असतं तर कसं वाटलं असतं. हा हा मग सद्गुरू बोलले प्रत्येकाला वेगळा वेगळा बनवला. आणि हे जर साच्यातनं जर बनवलं असतं प्रत्येकाला वेगळा वेगळा, तर असे साचे ठेवण्यासाठी अजून किती सृष्टी निर्माण करायला लागल्या असत्या. हे कळलं पाहिजे. सद्गुरू बोलले साच्यातला गणपती ना, साच्यातला जर गणपती बनवला असता तर सद्गुरू बोलले किती साचे लागले असते, परत त्याला ठेवायला किती जागा लागली असती, किती सृष्ट्या लागल्या असत्या. सद्गुरू बोलले हे कळलं पाहिजे. एक म्हणती साचा असे तरी हे ज्ञाने कैसे निरसे. साच्यासारखे दिसे परी हे मिथ्या. एक म्हणती मिथ्या स्वभावे, तरी सादर कासया करावे.
भक्ती साधन बोलले देवे माया त्यागा करणे. मग मायेचा त्याग करायचा आहे. काय करायचंय? जिवंतपणीच मायेचा त्याग करून टाकायचा आहे. कारण माणूस नेहमी मायेत अडकतो. कशामध्ये? हा? सद्गुरू बोलले भक्ती साधन त्यामध्ये लिहून ठेवलं एकमंती मिथ्या स्वभावे तरी साधन कसे करावे. भक्ती साधन बोलिले देवे. भक्ती साधन बोलले देवे कशा करणे? तर माया त्यागा करणे. हे सगळं तुम्हाला मला जे समर्थाने साधन लावून दिले ते कशा करता? तर मायेचा त्याग कर. जिवंत असताच मायेचा त्याग करायचा आहे. काय करायचंय? जिवंत असतानाच मायेचा त्याग करायचा आहे. आणि एकदा त्याग केला ना की तोडून टाकली बोलते मनातील आशंका जन्माने मृत्याची. बघा भक्ती साधन बोलले माया त्यागा करणे. एक म्हणती मिथ्या दिसे भये अन्य अज्ञान सन्निपाते. साधन औषध ही घ्यायचे ते तरी ते दृश्य मिथ्या. अनंत साधने बोलिली नानामध्ये भांबावली तरी माया नवचे त्यागेली मिथ्या कैसी म्हणावी. मिथ्या बोले योगवाणी मिथ्या वेद शास्त्री पुराणी मिथ्या नाना निरूपणी बोलिली माया. माया मिथ्या म्हणता गेली हे वार्ता नाही ऐकेली मिथ्या म्हणताच लागली समागमे. दयाचे अंतरी ज्ञान नाही ओळखिले सज्जन तयास माया मिथ्या भान सत्याची वाटे. जेने जैसा निश्चय केला तयासी तैसाची फळला पाहे तोची दिसे बिंबला तरी माया. एक म्हणती माया कैशी आहे ते सर्व ब्रह्माची थिजल्या विदुरल्या घृताची ऐक्यता न घडे. बघा थिजले आणि विघुरले हे स्वरूपी नाही बोलिले. साहित्य भंगले येणे बोले म्हणती एक. एक म्हणती सर्व ब्रह्म एक हे न कळे जयास भ्रम तया अंतरीचा भ्रम गेलाच नाही. एक म्हणती एक देव तेथे कैसे आणले सर्व सर्व ब्रह्म हे अपूर्व आश्चर्य वाटे. एक म्हणती एक खरे आणूही नाही दुसरे सर्व ब्रह्म येणे परे प्रकारे सहजाची झाले. सर्व मिथ्या एक सरे उरले त्याची ब्रह्म खरे ऐशी वाक्य शास्त्राधारे बोलिली एक. अलंकार आणि सुवर्ण ते नाही भिन्नपण आटाटी व्यर्थसीन मनोची नये मनोती एक. ही न उपमा एकदेशी कैशी साहिल वस्तुसी वर्ण व्यक्ती अव्यक्तासी साम्यता न घडे. स्वर्णी दृष्टी घालिता मुळीच आहे व्यक्तता अलंकार सोने पाहता सोनेची असे. मुळे सोनेची हे व्यक्त जड एकदेशी पित पूर्णास अपूर्णाचा दृष्टांत केवी घडे. दृष्टांत ते तुका एकदेशी देणे घडे कळायसी सिंधू आणि लहरीसी भिन्नत्व कैसे. उत्तम मध्यम कनिष्ठ एका दृष्टांते कळे स्पष्ट एकांते दृष्टांते नष्ट संदेह वाढे. कैसा सिंधू कैसी लहरी अचळास चळाची सरी साचायसी ओडंबरी माणूस नाही. ओडंबरी हे कल्पना नाना भास दाखवी जना एरवी हे जाणा ब्रह्मचे असे. ऐसा वाद एकमेका लागता राहिली आशंका तेची आता पुढे एका सावध होनी. माया मिथ्या कळवाली परी ते ब्रह्मी कैसी झाली म्हणावी ते निर्गुणे केली तरी ते मुळीच मिथ्या. मिथ्या शब्दी काहीच नाही ते केले कोणे काही करणे निर्गुणाच्या ठाई हेही अघटित करता ठाईचा आरोप केले ते हेची मिथ्या रूप तथापि फेडू आक्षेप श्रोती यांचा. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सूक्ष्म आशंका नाम समाज दुसरा. जय जय रघुवीर समर्थ.